मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मिरची भजी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला हा प्रश्न पडेल की इतकी बारीक मिरची तर तिखट लागेल, ती तिखट लागू नये म्हणून मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे। ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला सुरुवात करू। तर मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण यांना मध्ये काप देऊन घेऊ असा। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा आणि आवडल्यास लाईक करा। आता तिखट लागू नये म्हणून आपण याच्यातल्या असं या बिया पूर्ण काढून टाकू, कारण मोठ्या मिरचींचा चव पण लागत नाही आणि असं कच्च्या पण राहून जातात। याच्या आपण बिया काढून घेऊ, तिखटपणा कमी होऊन जातो। आणि दुसरी एक टिप मी नंतर सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा। आता आपण त्याच्यात मीठ भरून घेऊ। बघू शकता मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहे, कारण मोठी मिरची घेतो आपण, तिला चव टेस्ट कुछ काही त्याला चवच राहत नाही त्या मोठ्या मिरचींना। आता ही तिखट राहते, पण आपण आता त्याच्या बिया काढल्या तर कमी होऊन जातो तिखटपणा। आता आपण त्याच्यात थोडं थोडंसं मीठ भरून घेऊ, जास्त नाही, थोडं थोडं असं मिठाचा हात लावून घ्यायचा। आपण त्या मोठ्या मिरचींना तिखटपणा राहत नाही, त्याला काही चव लागत नाही, काही नाही, विनाकारण मिरच्या भरून घे। आता गॅस चालू करून घेते, त्यात मी तेल टाकून घेते। आता तेल गरम झालेले, मिरची टाकून घेऊ आपण व तळून घेऊ आपण। हे बघा आपण तळून घेतलेले आहे। आता असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत काट तळल्या मी तुम्हाला सांगते मी पुढे। आता इकडे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मध्ये आता काय काय टाकते सांगते मी तुम्हाला। हळद, हिंग, जिरे, थोडंसं मीठ टाकते, कारण आपण मिरचींना लावलेलेच आहे। आणि आता पाणी आपण मिक्स करून पातळ करून, आता आपण भजींचं भिजवतो ना तसं पीठ भिजवायचं। हे बघा आता आपण या पिठात या मिरच्या टाकून घेऊ आणि असं भरून तळून घेऊ। पावसाच्या दिवसात आपल्याला मिरची भजी, साध्या कांदा भजी खाऊ वाटतं आपल्याला। तुमच्याकडेही पाऊस चालू आहे का? कमेंट मध्ये सांगा मला। काय तळले मी सांगते तुम्हाला, कारण असं कच्च्याच आपण तळतो ना या मिरच्या। बघू शकता आपले मिरची पकोडा तयार आहे। आता ही बघा आपण थांबा 2 मिनिटं। हे बघा आता आपली ही मिरची असं आरामात तुटते मधले, आणि आपण तळल्या नसताना ते कच्च्या राहता, आपण पीठ खाऊन घेतो आणि मधली मिरचीचं फेकून देतो। ही आता आरामात तुटते, म्हणून हे मिरची तळून घेत जा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील।